नमस्कार. पारिजात साहित्य समूहाच्या जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित तिची कविता या उपक्रमाअंतर्गत मी सौ हेमलता रुपेश विस्पुते वाशिम येथून माझी मैत्रीण गुरु राजश्रीताई भावार्थी यांची एक कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे मला काही सुचेना. मरण्यासाठी पिऊन विष आमिषाला का बळी पडावे. मरणासाठी पिऊन विष आमिषाला का बळी पडावे. संकटरूपी आव्हानाला परतावून आपणच प्राणपणाने लढावे. मला काही सुचेना. चुकली दिशा वादळ वाऱ्याची म्हणून मी गोंधळात का पडावे. चुकली दिशा वादळ वाऱ्याची म्हणून मी गोंधळात का पडावे. उन्मनूळ न पडता त्याला धीटपणे सामोरे जावे. ओझं पडलं जबाबदारीचं. ओझं पडलं जबाबदारीचं तेव्हा प्रगल्भ बनावं लागलं जीवनात. डोळ्यात आलेलं पाणी थोपवता भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं. भावनांचा कल्लोळ शांत झाला. भावनांचा कल्लोळ शांत झाला समोरचा विस्तीर्ण जलाशय पाहताना. सुखदुःखाने भरलेल्या या नश्वर जगातून मनाला बाहेर काढायचंय मला. मनाची उमेद वाढवून मनावर ताबा मिळवायचाय मला. पिसासारखं हलकं मन घेऊन मोहमयी दुनियेत जगायचंय मला. मनाने मनाची समजूत काढली. मनाने मनाची समजूत काढली पुन्हा फिरून नव्याने जगण्याची. विषाचा प्याला दूर सारून समजूत काढली स्वतःचीच. विषाचा प्याला दूर करून समजूत काढली स्वतःचीच. धुडकुनी किनारी लाट महासागराची. धुडकावनी किनारी लाट महासागराची. पुन्हा फिरून मग कशी परतते झेप घेण्यासाठी. क्षितिजा पल्ल्याड मी पुन्हा सज्ज होण्यासाठी. मी पुन्हा सज्ज होण्यासाठी. धन्यवाद.